हॅलो एव्हरीवन. युट्यूब चॅनलवरती आपल्या पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ जसं की तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असेल किंवा व्हिडिओचं टायटल देखील बघू शकता. आजचा व्हिडिओ असणार आहे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ज्या काही परीक्षा होणार आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या, त्या परीक्षांवरती हा व्हिडिओ असणार आहे. काय झालेलं आहे, अनेक परीक्षांच्या डेट्स आलेल्या आहेत, त्यासोबतच काही परीक्षांच्या डेट्स यायच्या आहेत, बट त्या होतीलच. सो अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की सर या 3-4 एक्झाम ज्या आहेत या एक्झामला टॅकल कसं करायचं, नक्की कोणत्या एक्झामवरती आम्ही फोकस करू, किंवा या तिघही एक्झामला एक सोबत टॅकल करण्यासाठी कशी स्ट्रॅटेजी आमची असली पाहिजे, काही प्रिपरेशन प्लान आहे का की जो आम्हाला डेडिकेशनने फॉलो करता येईल, आम्हाला डे बाय डे तो प्लॅन फॉलो करता येईल, जेणेकरून आमचं टेक्निकलचं प्रिपरेशन, नॉन टेक्निकलचं प्रिपरेशन आणि यासोबत टेस्ट सिरीजचा अटेम्प्ट, या सगळ्या गोष्टी काय होतील, क्लिअर होतील आणि आम्ही व्यवस्थितपणे सगळ्या एक्झामला सामोरं जाऊ. बघा, तुमच्याकडे जवळपास काही एक्झामसाठी 1 महिना, काही एक्झामसाठी 2 महिने आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचंय, तुमचा स्टडी अकॉर्डिंगली प्लॅन करायचा आहे. आता मी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेडीमेड काही मिळणार नाही की सर आम्हाला डायरेक्ट रेडी शीट द्या किंवा रेडीमेड प्लॅन द्या, नाही. हा जो प्लॅन आहे, प्लॅन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लॅन बनवायचा कसा हे सांगणार आहे. प्लॅन तुम्हाला स्वतः तयार करायचा आहे. असं का, इथे 2 ते 3 टाईपचे विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी ज्यांनी अभ्यास चालू केला आहे, त्यांनी थोडं थांबून जा. जे विद्यार्थी सेकंड कॅटेगरीचे आहे, ज्यांचा अभ्यास पूर्ण आहे बट काही काही सब्जेक्ट्स बाकी आहेत, आणि एक विद्यार्थी असे असतील ज्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे बट रिव्हिजन करायचे आहे. त्यामुळे प्लॅन जो असणार आहे किंवा प्लॅन मधले जे आवर्स असणार आहे, किती आवर्स अभ्यास करायचा आहे किंवा किती वेळेसाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हे कसं प्लॅनिंग करणार आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली, की तुमचा कोणता सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे, तुमचं टेक्निकल स्ट्रॉंग आहे, नॉन टेक्निकल स्ट्रॉंग आहे, यावरती तुमचा प्रिपरेशन प्लॅन हा डिपेंड असणार आहे. मी फक्त काय करणार आहे, एक गाईड देणार आहे व्हिडिओ, त्यामुळे एंड पर्यंत शेवटपर्यंत बघा. लास्टला मी तुम्हाला सांगेल. चला, अगोदर काय करूया आपण, ज्या एक्झाम आहेत या एक्झाम बद्दल बघूया. जी एक्झाम होणार आहे, एक आहे महाट्रान्सको, याची डेट यायची अजून बाकी आहे, डेट लवकरच येईल. ठीक आहे. महाट्रान्सकोचा जो सिलेबस आहे, आपल्याला काय करायचं की सिलेबस कसा आहे जेणेकरून एक्झामला हँडल कसं करता येईल हे बघायचंय. महाट्रान्सको जर बद्दल बघायचं झालं तर इथे तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजवरती 50 क्वेश्चन आणि ज्याला 110 मार्क्स आहेत. जनरल ऍप्टिट्यूड मध्ये रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हे दोघंही मेन्शन आहे, त्यामुळे तुम्हाला याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. रिझनिंगचे 40 प्रश्नांना 20 मार्क आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडच्या 20 प्रश्नांना 10 मार्क आहेत. मराठी लँग्वेज 20 क्वेश्चन आहेत आणि 10 मार्क आहेत. इथे तुमचं इंग्लिश जो सब्जेक्ट आहे हा इंग्लिश सब्जेक्ट नाहीये, हे तुम्हाला दिसत असेल. असे टोटल 130 प्रश्न आहेत 150 मार्कांसाठी आणि 120 मिनिट आहे. बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 120 मिनिट 130 प्रश्न प्रॅक्टिकली इम्पॉसिबल गोष्ट. त्यामुळे इथे पेपर अटेम्प्ट किती करायचा यापेक्षा नंबर ऑफ करेक्ट क्वेश्चन माझे किती असतील यावरती फोकस असला पाहिजे. माझे वर्ड्स व्यवस्थित आहे का, नोटबुक घेऊन बसा. पेपर अटेम्प्ट किती जास्त करायचा यापेक्षा मी करेक्ट क्वेश्चन किती जास्त सॉल्व्ह करतो यावरती तुमचं सिलेक्शन डिपेंड करेल. दुसरी महत्वाची गोष्ट, बरेच जण काय करताय, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी ज्यांनी सिलेबस कंप्लीट केलेला नाहीये, की क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड सर अजून हात पण लावलेला नाहीये कधी, किंवा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड माझं वीक आहे, असे विद्यार्थी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 2-2 3 तास, 2-2 3 तास लेक्चर जर करत असतील तर ते थांबवा. पहिली गोष्ट, का तुम्हाला 20 प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर सुद्धा 10च मार्क मिळणार, आणि हे 20 प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला कमीत कमी 30 ते 40 मिनिट लागतील. तुम्ही कितीही फास्ट सॉल्व्ह केले तरी, तुम्ही कितीही त्यामध्ये चॅम्पियन असला तरी, 20 प्रश्नांसाठी कमीत कमी, मी मिनिमम बोलतोय, 30 मार्क्स पकडून चाला. तुम्ही 30 मार्क्स देऊन तुम्हाला मार्क किती मिळेल, 30 मिनिट देऊन तुम्हाला मार्क किती मिळणार आहेत, फक्त 10 मार्क मिळणार आहेत. सो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जास्त फोकस नाही करायचा. फॉर्म्युले पाठ असतील, वेल अँड गुड, ते फॉर्म्युले पाठांतर करा, थोडेसे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. रोज ऍटलीस्ट 20 ते 30 मिनिटं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे, फक्त 20 ते 30 मिनिटं. किती सर, रोज तुम्हाला 20 एक मिनिट काय करायचंय, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड वरती फोकस करायचा. हा, रिझनिंगला 40 प्रश्न आहेत, 20 मार्क आहेत, बट रिझनिंगचे जे क्वेश्चन आहेत, हे रिझनिंगचे क्वेश्चन समजायला थोडी मुलांना अडचण जाते, किंवा अडचण नाही म्हणता येणार, बट अनालाइज करायला तर वेळ लागतोच ना. 40 प्रश्न अनालाइज करायचे, प्रॅक्टिकली बघायला गेलं तर इथे तुम्हाला 40 मिनिटापेक्षा तर जास्त वेळ 100% लागेल. कमीत कमी 50 काय लागणार आहे, 50 मिनिटं लागतील. ते 50 हे 30 पकडले तर 80 मिनिट इथेच जातात तुमचे, उरतात फक्त 40 मिनिट. म्हणून प्लॅनिंग करा व्यवस्थित, की मला रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडला ऍक्च्युली कमी वेळ द्यायचा आहे पेपरमध्ये. कारण तुम्ही बघितलं तर टेक्निकलच्या 50 क्वेश्चनला मात्र 110 मार्क आहेत. हे फरक कळतोय, टेक्निकलच्या 50 क्वेश्चनला 110 मार्क्स आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल तुमचं खूप जास्त स्ट्रॉंग करायचंय. टेक्निकल इतकं स्ट्रॉंग करायचंय की माझे 50 पैकी 50 क्वेश्चन हे अटेम्प्ट झाले पाहिजे. कमीत कमी मी याला 70 मिनिट जरी लागले, 120 पैकी बघा, 120 पैकी तुम्हाला 70 मिनिट जरी लागले, कशासाठी,
टेक्निकलसाठी 50 क्वेश्चनला, तरी तुमचे 110 मार्क या ठिकाणी कन्फर्म होतात. आणि 70 मिनिट गेल्यानंतर उरतात किती? 50 मिनिट उरतात. ह्या उरलेल्या 50 मिनिटामध्ये तुम्हाला हे तीनही सेक्शन अटेम्प्ट करायचे आहे. 50 मिनिटामध्ये रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह aptitude आणि मराठी लँग्वेज हे रीड करून जेवढा मॅक्सिमम आउटपुट घेता येईल तो आउटपुट घ्यायचा आहे. बट फोकस कुठे असला पाहिजे तुमचा महा ट्रान्सकोच्या पेपरला? फोकस असला पाहिजे टेक्निकल वरती, कारण 50 क्वेश्चन 110 मार्क. क्वांटिटेटिव्ह aptitude वरती फोकस करायला जर 20 क्वेश्चन 30 मिनिटं देऊन तुम्हाला मार्क मिळणार आहेत फक्त 10. म्हणून हे पण समजलं पाहिजे की अभ्यास करत असताना फोकस कशावरती करायचा आहे. ठीक आहे, हे झालं महाट्रान्सको बद्दल, महाट्रान्सकोच्या पेपर पॅटर्न बद्दल. नेक्स्ट आहे सिडकोची एक्झाम. डेट्स पण आलेल्या आहेत. सिडकोचा सिलेबस जो आहे हा एमपीएससीच्या सिलेबस सारखाच आहे. सिडकोच्या सिलेबसमध्ये हा एक टॉपिक जो आहे न्यूमेरिकल मेथड्स, हा टॉपिक बऱ्याच जणांना नवीन असेल की न्यूटन रॅप्सन मेथड, बायसेक्शन मेथड, गॉस एलिमिनेशन मेथड, गॉस जॉर्डन मेथड, इटरेटेशन मेथड. हा टॉपिक न्यू आहे. या टॉपिकचे व्हिडिओज मी युट्यूबवरती लवकरच अपलोड करेल. एक तुमचा ट्रॅपेझॉइडल रूल आहे, तो व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. बाकी टॉपिक न्यूमेरिकल मेथड्स, कारण मी गेटसाठी मॅथमॅटिक्स प्रिपेअर केलंय, हे मॅथमॅटिक्सचे टॉपिक आहेत. याचे व्हिडिओज मी युट्यूबवरती लवकरच अपलोड करेल. दुसरी गोष्ट, बाकी सिलेबस जो आहे हा बाकी सिलेबस टेक्निकलचा सिलेबस आहे. जे सब्जेक्ट आपले असतात बघा, फ्लुइड मेकॅनिक्स, बऱ्याच जणांचा डाऊट आहे सर फ्लुइड मेकॅनिक्स आहे का? तर महाट्रान्सकोच्या सिलेबसमध्ये मेन्शन वगैरे नाहीये, बट तुम्हाला सिडकोसाठी फ्लुइड मेकॅनिक्स करायचंच आहे. इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी पण आहे, फ्लुइड मेकॅनिक्स पण आहे. त्यामुळे तुम्हाला हे टॉपिक प्रिपेअर करायचेच आहेत महाट्रान्सकोला असो वा नसो, कारण तुम्हाला फक्त महाट्रान्सकोची एक्झाम द्यायची नाहीये. बऱ्याच मुलांनी विचारलं सर इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी आणि फ्लुइड मेकॅनिक्स प्रिपेअर करू का? तर याचा आन्सर आहे यस. वाय यस? बिकॉज बाकी दोन एक्झाम सिडको आहे, त्यानंतर महाट्रान्सकोला जरी नसला तरी सिडकोच्या सिलेबसमध्ये फ्लुइड मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी, इरिगेशन इंजिनिअरिंग हे तीनही टॉपिक मेन्शन्ड आहेत. बरेच मुलं म्हणतात की IBPS ची एक्झाम असेल तर फ्लुइड मेकॅनिक्स विचारत नाही. ते BMC चा सिलेबस दिलेला असतो, त्याच्यामध्ये नव्हता तो टॉपिक म्हणून नव्हता विचारला. महाट्रान्सकोचा सिलेबस मेन्शन केलेला नाहीये की फ्लुइड मेकॅनिक्स नाहीये. एक दोन क्वेश्चन आले तर काय करणार तुम्ही? मग सिडकोसाठी फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रोलॉजी आणि इरिगेशन प्रिपेअर करायचंच आहे ना. मग तुम्हाला महाट्रान्सकोला करायला काय अडचण आहे? कारण एक्झाम तर मागे पुढेच होणार आहे. सो यस आन्सर आहे याचं. इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी, फ्लुइड मेकॅनिक्स आणि इरिगेशन इंजिनिअरिंग तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. बऱ्याच मुलांचे हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक वीक आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे? येत्या दिवसांमध्ये ह्या टॉपिक वरती फोकस करायचा आहे. जे प्रिपरेशन प्लॅन मी सांगेल त्याच्यामध्ये येथे तुम्ही जास्त वेळ द्या. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया. बाकी सब्जेक्ट तर तुम्ही केलेच आहेत प्रिपेअर. हे एक तुम्हाला दिसत असेल एक थोडंसं नवीन, मेट्रो रेल्वे हॉर्टिकल्चर आणि एअरपोर्ट इंजिनिअरिंग. मेट्रो रेल्वे हॉर्टिकल्चर आणि एअरपोर्ट इंजिनिअरिंग याच्या देखील तुम्हाला काय करायचं आहे? व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. नोट्स ज्या आहेत, रेल्वे असेल, एअरपोर्ट असेल, फ्लुइड मेकॅनिक्स असेल, याच्या सगळ्या नोट्स आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल आहे. शॉर्ट नोट्स पण अवेलेबल आहे. जर कुणाला फास्ट प्रिपरेशन करायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. ठीक आहे, नेक्स्ट आहे MIDC. MIDC ची जी एक्झाम आहे हिची पण डेट आलेली आहे. हिचा पण बघा कशा पद्धतीने आहे सिलेबस. सिलेबसमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे 10, 10, 10 आणि 10 मार्क्स. ठीक आहे, आणि स्थापत्य अभियांत्रिकी जे आहे हे स्थापत्य अभियांत्रिकी पदवी दर्जाचे याला असणार आहे तुमचे 50 मार्क. आता सर हे कशाचे टॉपिक आहे? याच्यामध्ये तुमचं GS, GK, मराठी, इंग्लिश आणि एक जो टॉपिक आहे एक्स्ट्राचा, हा टॉपिक कसला आहे बाळांनो? हा टॉपिक आहे तुमचा MIDC ऍक्टचा. हे जे एक्स्ट्रा 10 मार्क आहे हे कसले आहेत? MIDC ऍक्ट साठीचे आहेत. मग सर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? बघा गंमत बघा. आता MIDC ऍक्ट इकडे एक्स्ट्रा आले. सिडको मध्ये काय एक्स्ट्रा होतं? न्यूमेरिकल मेथड्स एक्स्ट्रा होत्या. इकडे न्यूमेरिकल मेथड्स मेन्शन नाहीये. बट स्थापत्य अभियांत्रिकी पदवी दर्जाचे प्रश्न आहे, इथे तुम्हाला मॅथमॅटिक्स येणार नाही, हे तुम्हाला सांगतो. बट MIDC ऍक्ट येणार आहे. म्हणजे दोन टॉपिक तुम्ही काय केले? बाजूला काढले की न्यूमेरिकल मेथड आणि MIDC ऍक्ट हे दोन टॉपिक मला एक्स्ट्रा प्रिपेअर करायचे. याला मी काय करेल? रोज अर्धा ते 1 तास देईल, तेवढं लेक्चर करेल आणि पुढे जाईल. ठीक आहे, जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. जे काही मटेरियल किंवा जे काही सोर्सेस मिळतील तिथून मी लेक्चर करेल. हे MIDC ऍक्ट जे आहे ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती अवेलेबल होऊन जातील. हे ऑफिशियल वेबसाईट वरनच ऍक्ट करा. जे काही सेक्शन असतील, सबसेक्शन असतील ते व्यवस्थित लर्न करा. रोज 1 तास द्यायला रीड करायला तुमचे आरामशीर 1 महिन्यामध्ये सर्व ऍक्ट रीड होऊन जातील. त्यानंतर न्यूमेरिकल मेथडचं सांगितल्याप्रमाणे युट्यूबवर मी व्हिडिओ अपलोड करेल, त्याला तुम्ही रोज अर्धा तास दिला तरी तो टॉपिक कम्प्लीट होऊन जाईल. आधी अगोदर कोणती डेट आले ते प्रिपरेशन स्टार्ट करा. रोज अर्धा ते 1 तास द्यायचा या टॉपिक्सला. ते ऑटोमॅटिकली तुमचे काय होत राहतील? कम्प्लीट होत राहतील. याच्यासाठी स्पेशल वेळ काढत बसू नका. रोज काय करा? झोपण्याच्या अगोदर किंवा सकाळी उठल्यानंतर अर्धा 1 तास हे टॉपिक प्रिपेअर करा. मग तुमचं यासाठी काय असणार आहे? 200 प्रश्न, सॉरी 200 गुण आणि 100 प्रश्न आणि 2 तासाचा वेळ, म्हणजे नॉर्मल आहे, जे कायम असतं त्या पद्धतीचं स्वरूप आहे तुमचं MIDCचं.
ठीक आहे. सो तुम्हाला एमआयडीसीचं स्वरूप, सिडकोचं स्वरूप आणि महाट्रान्सकोचं स्वरूप सांगितलं. दोघं एक्झाम मध्ये मोठी बघायला गेलं तर काय आहे, टेक्निकल आहे. आता हे जे लिहिलंय हे सांगतो काय लिहिलंय. टेक्निकल आहे, नॉन टेक्निकल आहे, दोघंही एक्झाम मध्ये. ठीक आहे. त्यामध्ये सिडकोच्या एक्झामला न्यूमेरिकल मेथड एक्स्ट्रा आहे आणि तुमचं एमआयडीसीच्या एक्झामला ऍक्ट जे आहे ते ऍक्ट एक्स्ट्रा आहे. ट्रान्सकोच्या एक्झामला तसं काही नाहीये. ठीक आहे. मग तुम्हाला प्रिपरेशन कसं करायचंय, सिम्पल मी तुम्हाला डिवाइड करून दिलं आहे टेक्निकल, नॉन टेक्निकल आणि टेस्ट मध्ये. बाळांनो, कुठूनही टेस्ट आणा, कोणत्याही अकॅडमीची टेस्ट द्या, काही प्रॉब्लेम नाही. फुल लेंथ टेस्ट, भले फुल लेंथ अवेलेबल नसेल, टॉपिक वाईज द्या, काही अडचण नाही. बट रोज डेडिकेशनने 2 तासाची टेस्ट प्रत्येक जण देणार आहे. एका टॉपिक वरती देताय चालेल, एका युनिट वरती देताय चालेल, एका सब्जेक्ट वरती देताय चालेल. फुल लेंथ टेस्ट देताय, वेल अँड गुड, बेस्ट राहील ते तर, की त्याच्यामध्ये सगळं टेक्निकल नॉन टेक्निकल इन्क्लुडेड आहे. टार्गेट ठेवा रोज एक टेस्ट देण्याचं. रोज, मी म्हणतोय रोज, रोज 120 मिनिटं. मागचा व्हिडिओ बघा, टेस्ट सिरीजचा जो रोल आहे, कशा पद्धतीने तुमची रँक इम्प्रूव्ह होते, स्कोर इम्प्रूव्ह होते, याविषयी डिटेल डिस्कशन मागच्या व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे. तुम्हाला इथे काय करायचंय, पहिला फोकस, मी पहिले हे नाही सांगत ते अभ्यास कसा करायचा, काय करायचंय, काय प्रिपरेशन असलं पाहिजे. 2 तास रोज टेस्ट सिरीज तुम्हाला द्यायची आहे म्हणजे द्यायची आहे. कुणी काहीही सांगेल की नाही एवढ्या टेस्ट नसतात द्यायच्या, मी म्हणत नाहीये फुल लेंथ टेस्ट द्या, एवढ्या फुल लेंथ टेस्ट तुम्हाला मिळणार पण नाही. शेवटच्या दिवसांमध्ये द्या. जेवढ्या अकॅडमीज आहेत सगळ्यांची टेस्ट सिरीज घेऊन टाका, जेवढ्या पण असतील. क्वेश्चन्स काय येत आहे इट इज नॉट इम्पॉर्टंट. मागचा व्हिडिओ बघा, कळेल तुम्हाला. क्वेश्चन इम्पॉर्टंट नाहीये की काय येत आहे, स्कोर किती येतोय, इट इज ऑल्सो नॉट इम्पॉर्टंट. इट इज जस्ट टू मेक यू एक्झाम रेडी. तुम्हाला एक्झाम रेडी जर व्हायचं असेल तर तुम्हाला रोज 2 तासाची टेस्ट ही द्यायचीच आहे. तुम्हाला सिली मिस्टेक्स अवॉइड करायच्या असतील, तुम्हाला तुमचं प्रेशर जे हँडल होत नाही बऱ्याच जणांचं, ते प्रेशर हँडल होत नसेल तर रोज 2 टेस्ट द्यायच्या आहे. रोज तुम्हाला 12 तास अभ्यास करायचा आहे. 12 तासापैकी 2 तास मी तुम्हाला सांगितलं रोज टेस्ट सिरीज द्यायची आहे. येऊया अभ्यासाकडे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे डिपेंड करतं, की टेक्निकलला 6 तास आणि नॉन टेक्निकलला 4 तास असं जरी मी लिहिलेलं असलं तरी हे डिपेंड करतं. तुमचं टेक्निकल वीक असेल, टेक्निकलला 7 तास द्या, नॉन टेक्निकलला 3 तास द्या. कारण जसं सांगितलं, महाट्रान्सको मध्ये नॉन टेक्निकल जे आहे हे नॉन टेक्निकलला वेटेज कमी आहे. बट बाकीच्या 2 एक्झाम मध्ये, जसं तुम्ही एमआयडीसी मध्ये बघितलं, 50 क्वेश्चन हे नॉन टेक्निकलचे आहेत, त्यापैकी 10 क्वेश्चन ठीक आहे एमआयडीसी ऍक्टचे येतात, त्याला पण टेक्निकलच पकडूया. तरी 40 प्रश्न हे नॉन टेक्निकलचे आहेत, 60 प्रश्न हे टेक्निकलचे, म्हणून त्याला इग्नोर करून चालणार नाही. बट हे डिवाइड कसं करायचंय टाइम, ऍज पर युअर कॅपॅबिलिटी. सर माझं टेक्निकल स्ट्रॉंग आहे, मी टेक्निकलला कमी तास देईल, नॉन टेक्निकलला जास्त टाइम देईल. आता एवढ्या दिवसांपासून अभ्यास करताय, एवढ्या साऱ्या एक्झाम दिल्या, एवढं तर समजलंच असेल. नॉन टेक्निकल वीक आहे, सर मी काय करेल, नॉन टेक्निकलला जास्त वेळ देईल. जर टेक्निकल वीक असेल तर याला जास्त वेळ देईल. मग सर हे जे तुम्ही टाइम सांगितला, हा टाइम व्हेरी करेल 6 आवर. यामध्ये काय करायचंय, शॉर्ट नोट्स असतील, शॉर्ट नोट्स मधनं प्रिपेअर करा. नसतील शॉर्ट नोट्स, लॉंग नोट्स मधनं प्रिपेअर करा. इथे काय करायचंय, अगेन डिपेंड्स ऑन एव्हरीवन. जो वीक सब्जेक्ट आहे तो वीक सब्जेक्टच्या शॉर्ट करायच्या, त्याच्या लॉंग नोट्स रीड करा, शॉर्ट नोट्स रीड करा. लॉंग नोट्स मधनं जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते रीड करा, पूर्ण काही डिटेलमध्ये वाचत बसू नका. ते रीड केल्यानंतर ट्राय करा त्या टॉपिक वरती. सपोज तुम्ही एक दिवसामध्ये 6 तास देताय, 4 तासामध्ये 2 युनिट रिव्हाइज केले, 1 युनिट रिव्हाइज केलं, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही 2 युनिट रिव्हाइज केले, ट्राय करा उरलेले जे 2 आवर आहे, ह्या 2 आवर मध्ये ह्या युनिट वरती एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा, जेवढे होतील ते. आणि उरलेल्या 1 तासामध्ये पुढच्या एका युनिट वरती एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा. एकच युनिट जर रिवाइज झालं तर ट्राय करा त्या एका युनिट वरती एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा 1 तासामध्ये, मग 5 तास द्या रिव्हिजनला. अगेन सर, सिलेबस कसा कम्प्लीट करू आम्ही येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये, डिवाइड करा. नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहेत, नंबर ऑफ सब्जेक्ट मिळाले की ते सब्जेक्ट मिळाल्यानंतर हाऊ मेनी आवर्स कॅन आय गिव्ह पर डे, मी किती दिवस त्या सब्जेक्टला आवर देऊ शकतो, हे बाय डिवाइड. म्हणजे सपोज 2 महिने आहे, 60 दिवस आहे, 50 दिवस आहे. 50 दिवस आहेत, 16 सब्जेक्ट आहेत, 16 भागिले 50 करा. किती एका सब्जेक्टला किती दिवस मिळत आहे, म्हणजे मग एका सब्जेक्टला 6 तासाप्रमाणे किती दिवस लागतील, हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा.
आणि त्यानुसार प्लॅनिंग करा की एका दिवसामध्ये किती युनिट हे रिवाईज झाले पाहिजे. हे तुमच्यावरती डिपेंडंट आहे. आता काही सब्जेक्टचं एक युनिट रिवाईज करायला जास्त वेळ लागतो, काही सब्जेक्टचं एक युनिट हे लवकर रिवाईज होतं. म्हणून मेजर सब्जेक्ट अगोदर रिवाईज करा, मायनर सब्जेक्ट हे एक्झाम येईल त्यावेळेस रिवाईज करा जवळ आल्यानंतर. कारण मायनर सब्जेक्ट रिवाईज करायचं आणि पेपरला जायचं असं कसं, हे तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. सो हे तुमच्यावरती आहे. तुमचा सब्जेक्ट कोणते वीक आहे ते अगोदर घ्यायचे, त्याला टाइम अलोकेट करायचा व्यवस्थित डिवाइड करून टाइम दिल्यानंतर काय करायचंय. बट टॉपिक केल्यानंतर जास्त नाही म्हणत आहे मी, 20 क्वेश्चन 30 क्वेश्चन तरी एका टॉपिकचे सॉल्व्ह करा एका युनिटचे. ही टेस्ट वेगळी आहे बाळांनो. ही जी रोज तुम्ही टेस्ट देताय 2 तासाचे 100 प्रश्न, 2 तास 100 प्रश्न, ही टेस्ट रोजची वेगळी. हिचा आणि इकडच्या एमसीक्यू प्रॅक्टिसचा काहीही संबंध नाही. एक युनिट केलं, भले 20-30 प्रश्न सॉल्व्ह करा, पीवायक्यू सॉल्व्ह करा, एसएससी जेईचे करा, युथ पब्लिकेशन मधनं करा, ईएससी प्रिलिमचे करा, काही अडचण नाही. मग सर टेस्ट कोणत्या द्यायच्या, इकडे 2 तास, एक एक तासाच्या 2 दिल्या तरी चालतील. युनिट वाईज टेस्ट द्या, नसतील युनिट वाईज टॉपिक वाईज द्या, सब्जेक्ट वाईज द्या, पूर्ण सिलेबस वरती द्या. बट रोज ती टेस्ट वेगळी. आणि ही टेस्ट कोणती, ज्याची रिव्हिजन केली त्याची टेस्ट, म्हणजे त्याचे पीवायक्यूज बुक मधनं सॉल्व्ह करा, टेस्ट द्यायची गरज नाही. म्हणजे शॉर्ट नोट्स मधनं एक युनिट रिवाइज केलं, पाठांतर केलं, 20-30 प्रश्न ओव्हरलुक करा की कशा पद्धतीचे प्रश्न याच्यावरती विचारतात. मागचे पेपर्स ओव्हरलुक करा, कशा पद्धतीचे प्रश्न त्या सब्जेक्ट वरती विचारतात. या पद्धतीने या 7 तासांचं नियोजन ठेवा. उरलेले जे तास आहेत 4 तास, तिथे पण अगेन डिपेंड करतं तुम्ही नॉन टेक्निकल मध्ये किती स्ट्रॉंग आहात. यामध्ये 3+1 करा, 2+2 करा, तुमच्यावरती डिपेंडंट आहे. म्हणजे सर मराठी, इंग्लिश आणि जनरल नॉलेज, आणि यासोबतच तुमचं ऍप्टी आणि रिजनिंग, किंवा याला 2 तास द्या मराठी रिजनिंगला, मराठी इंग्लिश आणि जनरल नॉलेजला, आणि 2 तास ऍप्टी आणि रिजनिंगला द्या. हे वीक तुमचे काय आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. अगेन डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे. सो हे याला काय करा, डिवाइड करा की ऍप्टी रिजनिंगला किती वेळ द्यायचा आहे आणि मराठी इंग्लिश जीएसजी ला किती वेळ द्यायचा आहे. हे तुमच्यावरती काय करतं, डिपेंड करतं. ह्या सिंपल वेने काय करायचंय तुम्हाला, पुढचे येणारे काही दिवस अभ्यास करायचा आहे. रोज 12 तास अभ्यास झाला पाहिजे. यासाठी काय करा, रोज 12 तास अभ्यास झाला पाहिजे. यासाठी एक नोटबुक मेंटेन करा, आजच बनवा. एक नोटबुक विकत घ्या. नोटबुक विकत घेतल्यानंतर काय करायचंय बाळांनो, नोटबुक विकत घेतली, सांगतो तुम्हाला, त्या नोटबुक वरती मस्त उद्यापासून पद्धतशीर डेट्स टाकायच्या. किती डेट आहे उद्या, उद्या फॉर एक्झाम्पल जी काही डेट असेल, 16-17 जी डेट असेल, 17 घेऊया आपण फॉर एक्झाम्पल. 17 जून ही डेट तुम्ही टाकली. ही डेट टाकल्यानंतर काय करायचंय, 17 जून ही डेट टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे की आजचं 6, 4 आणि 2, 2 तासाची टेस्ट कंप्लीट झाली, टिक मार्क करा. 4 तास नॉन टेक्निकलचा अभ्यास झाला, टिक मार्क करा. 6 तास टेक्निकल झाला, टिक मार्क करा. टिक मार्क करताना सब्जेक्टचं नाव लिहा. आज टेक्निकल कोणता विषय केला, नॉन टेक्निकलचा कोणता विषय केला, आणि टेस्ट कोणत्या टॉपिकची दिली, किंवा फुल लेंथ टेस्ट दिली असेल तर तिचं अनालिसिस, 100 पैकी किती मार्क्स पडले, किती चुकलं, हे रोज करा. हवं तर आपण एक ग्रुप बनवूया, टेलिग्रामचा ग्रुप आहेच आपला, त्यावरती चॅट ग्रुप पण आहे. एक कंबाईनली स्टडी करूया, एकत्र अभ्यास करूया, बघूया किती जण शेअर करतात. 17 जून पासनं रोज कोण, म्हणजे तुम्ही काय अभ्यास केला याचं प्लॅनिंग, की आज काय करायचंय. आणि संध्याकाळ झाल्यानंतर किंवा ज्यावेळेस ऍट द एंड ऑफ द डे मी 12 तास अभ्यास केला का याचं प्रूफ म्हणून काय करायचं, आपल्या चॅट ग्रुपवरती एक मेसेज सेंड करायचा. आणि ओके हे डन, म्हणजे तुम्हाला कळेल की किती जण रेग्युलरली अभ्यास करताय. याने तुमचं ट्रॅक रेकॉर्ड राहील. पुढचे 2 महिने तुम्हाला डेडिकेशनने 12 तास अभ्यास करायचाच आहे. हे तुम्ही मंडे टू सॅटर्डे फॉलो करू शकता. संडेला सगळं अनालिसिस करा की कुठे क्वेश्चन चुकताय, कोणता टॉपिक बाकी आहे, किंवा संडेला तुम्ही जे एक्स्ट्रा टॉपिक आहे, एमआयडीसी ऍक्ट असेल, न्यूमेरिकल मेथड आहे, हे टॉपिक संडेला पण कव्हर करू शकतात. हे पण एक ऑप्शन तुमच्याकडे आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार ऍडजस्ट करा. बट मंडे टू सॅटर्डे काय केलं याची रिव्हिजन मात्र संडेला परत एकदा करायची. मग नॉन टेक्निकल असेल, टेक्निकल असेल, आणि टेस्टचं अनालिसिस असेल. ठीक आहे. खूप जास्त कन्फ्युजन व्हायचं नाहीये. सगळ्या एक्झामचा सिलेबस जवळपास सेम आहे. प्रत्येकाला टेक्निकल नॉन टेक्निकल आहे. टेक्निकलचा सिलेबस सगळ्यांचा सेम आहे. ज्या 2 एक्झामला एक्स्ट्रा डेटा आहे तो तुम्हाला सांगितला, न्यूमेरिकल मेथड, एमआयडीसी ऍक्ट, याला बायफर्केट करा. एकतर संडेला अभ्यास करा किंवा रोज अर्धा तास अभ्यास करा, ते कम्प्लीट होऊन जाईल एक्झाम पर्यंत. नॉन टेक्निकल स्ट्रॉंग असेल कमी वेळ द्या, वीक असेल त्याला जास्त वेळ द्या. रिजनिंग ऍप्टिट्यूड वेटेज नुसार अभ्यास करा. आणि तुमची या सगळ्यांमध्ये रोज 2 तासाची टेस्ट ही कंपल्सरी आहे प्रत्येकाला. यासाठी काय करायचंय, नोटबुक घ्यायची आहे, टाइम टेबल बनवायचंय. नोटबुकच्या प्रत्येक पेजवर पुढच्या 2 महिन्यासाठी एक डायरी छोटी प्रत्येकाने शेअर करा फोटोज, आणि त्या डायरीमध्ये लिहित चला, डन डन डन. जर तुम्हाला हे ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही मेंटेन केलं तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल एक्झामच्या अगोदर, आणि त्या कॉन्फिडन्सच्या याच्यावरती तुमची एक्झाम चांगली जाणार आहे. ठीक आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जे विद्यार्थी प्रिपेअर करतायत त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि स्वतःचा अभ्यास जो आहे हा एका मॅनेज्ड वेने करायला शिका. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.